आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आजपासून आरोग्य मित्र बेमुदत संपावर। महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र 12 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत संपावर जाणार होते। परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी 7 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता आरोग्य मित्रांच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये विविध मागण्यांवर चर्चा झाली। यामध्ये किमान वेतन, वार्षिक वेतनवाढ, आरोग्य मित्रांच्या रजांसह इतर मागण्यांची सविस्तर सकारात्मक चर्चा झाली। आरोग्य मित्र मागण्यासंदर्भात 10 दिवसांची मुदत मागितली व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुदतवाढ देऊ असं सांगितलं। त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन या मीटिंगमध्ये 10 दिवसांची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला। मात्र दिनांक 17 फेब्रुवारीपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही। त्यामुळे आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांनी संप पुकारला आहे। चालू करू। माझे नाव ज्योती अजय वानखडे आहे। महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेपासून आम्ही 2012 पासून या कार्यामध्ये काम करत आहोत, या योजनेमध्ये काम करत आहोत। निम्मन आम्हाला 13 वर्ष कंप्लीट झालेले आहे, तरीसुद्धा आमचं वेतन 11,465च आहे। या शासनाने आणि या आमच्या TPAने आमचं अजूनही पगारवाढ केलेली नाही आहे। या 11,465मध्ये तुम्ही विचार करू शकता आमचा उदरनिर्वाह कसा होत असेल। आमच्या मागे शिक्षणाची मुलं मुली आहेत। माझ्या घरी तर 1-2 पेशंट आहेत। त्यांच्यावर मी कशी पैसे खर्च करू शकते। आणि आमची फक्त एकच मागणी आहे शासनानं, TPAला, आमच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य CEOला, की आमची 26,000 पगार एवढी वाढ करण्यात यावी, जेणेकरून आम्ही या वाढती महागाईमध्ये आम्ही आमचे उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकतो। बस एवढंच म्हणणं आहे।